अकोट तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई, 82,000चा मुद्देमाल जप्त। ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी दारू गाळणारे व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून विविध ठिकाणी धडक कारवाई केली। या कारवाईत एकूण 82,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अकोट ग्रामीण पोलिसांचं पथक गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे पोटपखेड शेतशिवारात छापा टाकण्यात आला। यावेळी सडवा, मोहमाशी व हातभट्टीची दारू असा 60,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर ग्रामकुंड येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करणारे समनकडून 10,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आसेगाव बाजार येथे 3,200 रुपये, रंभापूर येथे 2,200 रुपये आणि मुंडगाव येथे 5,700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या सर्व कारवाईत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव ठोसरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर नागे, हरीश सोनवणे, राजेश्वर सोनवणे, विठ्ठल चव्हाण, सुधीर झटाले, शिवाजी सोळंके, शिवकुमार तोमर, उमेशचंद्र सोळंके, मोहम्मद नौरंगाबादी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा सिरसाट तसंच पोलीस कॉन्स्टेबल गोपाल जाधव, रवी आठवले आणि राजेश माळेकर यांनी केले। पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.